आणि एकच म्हणायची, ते माणूस दिसायचा तिला. मला म्हणली, मग तो कामाच्या ह्याच्यामध्ये मी बी कामाला जायचा, बायको बी कामाला जायची, आई बी जायची, सगळे कामाला जायचो आम्ही. त्याच्यामध्ये आमचं लक्षच गेलं नाही. मग झालं, गावाकडे वाट लावली यायला. गावाकडे गेले, आमच्या प्रॉपर गावाला गेले. मग तिथं मग जाणते बिनते बघले, पण तो जाणताला ती काही निघालत नाही बाहेर. बाई जर माणसाला पकडली तर लवकर सोडत नाही, आणि माणसाला जर बाई पकडली तर सोडत नाही. असं ते जाणता तुम्ही किती बोलवा भारीचा, सोडत नाही. मग लास्टला घराच्या साईडला जे माणसं राहत होते ते चांगले गोंधळ घालून घ्या तुम्ही माणसं बोलून. ते माणसं बोलून घेतले गावाकडून. त्याच्याकडे होते ते भाऊली बिवली, ते देवाचं सगळं सामुग्री ते लिंबू चांगले वगैरे. होते. फक्त आपले पैसे द्यायचे होते त्याला. लिंबू वगैरे सगळं. लिंबू ते 150 ते 200 लिंबू आणले होते. एवढे बापरे. लिंब कापायचे होते अंगावर. मग ते आराधे आले असं घरात यायला आणि आईकडे चिरकायला चालू. ओरडायचे म्हणजे हा, जोरदार. ओरडायची ओरडायची, असं हे करायची, तर आळस द्यायची, बाहेर जा म्हणायची ह्याला. घरात आला रात्रीच्या, तिला एवढा त्रास व्हायचा ना तेव्हा. ते आलं ना, लय त्रास झाला तिला. मग गोंधळ घातला तिथं. घरला लिंब कापले, पाठीहून असं डोक्याहून सगळीकडून लिंब कापतात ते. कापले, जाग्यावरून झाली शांत, झोपी गेली. ते गोंधळ झाला, झोपी गेली. मग ते समोरचा व्यक्ती आला होता ना, ते गोंधळ घालणारा, ते माणूस त्याच्या अंगात आलं. ते सांगला, ते माणूस हे असं असं. कुठला माणूस? ते तसं हे पुण्यामधला. आणि ते असं जाणार नाही, ते त्याने घेऊनच जाणार सोबत. म्हणजे मारून टाकणार. हा, घेऊनच जाणार. ते संपूर्ण टाकतो म्हणाला त्याने. त्यानं म्हणला, मला जायची वाटच कळणार आता वापस, कसं जाऊ मी. कोण म्हणायचं ते? ते माणूस म्हणायचा. अच्छा, ज्या अंगामध्ये आलत ते. हा, जे मेलता ना त्याच्या अंगात आलं तिकडं. ते माणूस म्हणायचा, मला इथून जायची वाटच कळणार, कसं जायचं मी, ह्याला घेऊन जाणार नाही. म्हणला ते आराधी, म्हणला तुझ्या आणि ह्याच्या बीच मध्ये मी हा, म्हणलं तुला जायचे की जायचं नाही एक सांग. नाही म्हणला, या घेऊनच जाणार. बरं म्हणला, तू घेऊन जा. म्हणला कसं घेऊन जातो बघतो म्हणला मी. त्यांनी लिंब बिंब कापले, पेटी दिली होती गळ्यात घालायला, ते टाकले. आई अशी शांत झोपी गेली. झोपली, मग काय वाटलं नाही. असं 2-4 दिवस मस्त रिलॅक्स वाटलं.